नमस्कार. अतिघाई संकटात नाही हे म्हणतात ते काही खोटं नाही. ओव्हरटेकच्या नादात गाडी थेट पडली पुलाच्या खाली. पण पुढे काय झालं ते पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. रस्त्याच्या कडेला आपण वेगावर मर्यादा ठेवा असा सल्ला देणारे फलक आपण पाहत असतो आणि ते वाचून पण आपण पुढे जातो. परंतु आपल्या गाडीचा वेग मात्र काही केल्या कमी करत नाही. गाडीचा वेग जास्त असेल तर गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता जास्त असते. परंतु काही अतिउत्साही महाभाग वाऱ्याच्या वेगानं ओव्हरटेक करायला जातात आणि अशा महाभागांच्या बाबतीत काय घडतं ते तुम्हीच पुढे व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही गाड्या ह्या वाऱ्याच्या वेगानं पुलावरून पळत आहेत. तितक्यातच पाठीमागून एक गाडी आणखी जास्त वेगाने पळत येते आहे. तेव्हा उजवीकडचा रस्ता मोकळा असताना सुद्धा डावीकडून 2 गाड्यांच्या मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा पुढच्या गाडीचा नकळत धक्का लागतो आणि ड्रायव्हरचं स्टिअरिंगवरील संतुलन बिघडतं आणि त्यामुळे ही गाडी जागेवरतीच पलटी मारत पुढच्या गाडीवर जाऊन जोरात आदळते. पुढची गाडी या अपघातापासून वाचण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूस वळते. तेव्हा याचा फटका ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला बसतो आणि ती गाडी थेट पुलावरून खाली कोसळते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत.